ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवरती काल हल्ला करण्यात आलेला आहे आणि यानंतर तोडफोडीच्या संदर्भात 10 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पुण्यातल्या याच पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचं सुद्धा नाव आहे। धीरज घाटे हे आता पोलीस स्टेशनला आलेले आहेत। धीरजजी, काय सांगणार? कालचा जो काही प्रकार घडलेला आहे त्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आलेला आहात, काय नेमकं सांगितलं गेलं तुम्हाला? काल भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असं महायुतीने निखिल वागळेंच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं होतं। मागच्या 4-5 दिवसापूर्वी निखिल वागळेंनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि श्रद्धेय भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांचा अपमान करणारं एक ट्विट केलं होतं। याचा निषेध भारतीय जनता पार्टीने करायचं ठरवलं होतं। आम्ही सांगितलं होतं पोलीस अधिकाऱ्यांना की आपण निखिल वागळेंना कार्यक्रमात येण्याची परवानगी नाकारा, निर्भय बनो सभेसाठी ते येणार होते। सभेला आमचा विरोध नव्हता। आमचं म्हणणं एवढंच होतं की निखिल वागळेंनी अशा पद्धतीने वक्तव्य करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे, आपण त्यांना प्रतिबंध करावा। काल आम्ही निषेध करण्यासाठी सगळे जमलो होतो। निखिल वागळेंच्या समर्थनार्थ काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, अन्य काही संघटना या समोर आंदोलनकर्त्यांना भिडल्या आणि तिथं आंदोलन थोडं ज्याला म्हणता येईल की घोषणाबाजी झाली। समोरासमोर 2 गट आले, तरीही पोलिसांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन पोलिसांनी सर्वांना पोलीस परेड ग्राउंडला नेलं आणि त्या ठिकाणी 4 तास सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात ठेवलं होतं। हा साधारण आंदोलनाचा एक भाग झाला। त्याच्यानंतर ह्या सगळ्या निखिल वागळेंच्या परवाच्या विधानावरती उत्स्फूर्तपणे काही कार्यकर्त्यांनी वागळेंना अडवण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, ढकलाढकली झाली, असं काल तो प्रकार घडला। त्यामुळे आज पोलिसांनी आमच्या काही महायुतीच्या कार्यकर्त्यांना, भाजपचे असतील, राष्ट्रवादी असेल, पतित पावन असेल, अशा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि कायदेशीर कारवाई ते करत आहेत। पण मग साधारणतः ज्या पद्धतीने गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे, काय या सगळ्या याच्यामध्ये थेट तुमच्यावरती आरोप केला जातो की तुम्ही या सगळ्या गाडीची तोडफोड केली होती, इतकंच नव्हे तर त्यांच्या जीवाशी तुम्ही एकूण जीव घेण्याचा प्रयत्न होता, अशाही पद्धतीचं कट रचला होता, असा एक आरोप केला जातो? नाही, मला असं वाटतं की या आरोपात काही तथ्य नाही। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जागेवरतीच ताब्यात घेतलं होतं। स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी किमान 50-60 प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन हा कार्यक्रम पूर्ण संपुष्टपर्यंत त्या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात ठेवलं होतं। त्यामुळे हा कट आहे किंवा मुद्दामून केलं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही। निखिल वागळेंनी जे केलं त्याचं समर्थन करणारी जी लोकं आहेत, मला असं वाटतं की हे चुकीचं आहे। निखिल वागळेंचं वक्तव्य हे चुकीचं आहे। त्यांच्या एका विधानामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। अशा पद्धतीने कोणी चुकीचे विधानं करत असेल, कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर अशांवरती पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे, यांना बोलण्यापासून रोखलं पाहिजे। लोकशाहीच्या नावाखाली आम्हाला बोलायला दिलं पाहिजे असं म्हणतात आणि सभेत उभं राहिल्यानंतर अशा पद्धतीने देशाचं संवैधानिक पद असणाऱ्या पंतप्रधानांबद्दल अपमानकारक बोलणं, जे श्रद्धेय भारतरत्न ज्यांना दिला आहे असे लालकृष्ण अडवाणींबद्दल अपमानकारक बोलणं, हे मला असं वाटतं की हिताचं नाही आहे। आणि असा देशातल्या एवढ्या महत्त्वाच्या पदावरती असणाऱ्या नेत्याचा अपमान हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहन। काल ज्या पद्धतीने तोडफोड केली त्या तोडफोडी तुमचे कार्यकर्ते होते हे तुम्ही मान्य करता? तुमच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली? नाही, पोलिसांनी आज काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। त्यांचं म्हणणं असं की आम्ही चौकशी करतोय आणि चौकशी अंती आम्ही ठरवू। त्यामुळे आज मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या संदर्भात आता बोललोय। आता त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। पोलिसांना माहिती होतं अशा पद्धतीचा हल्ला होणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला रोखण्यात आलं नाही, असा सुद्धा एक आरोप केला जातो? नाही, पोलिसांना माहिती असायचं कारण नाही, मलाही माहिती नव्हतं। त्यामुळे पोलिसांना माहिती होतं असं काही म्हणण्याचं कारण नाही। काही कार्यकर्त्यांनी हे परवाच्या त्यांच्या स्टेटमेंटवरती उत्स्फूर्तपणे केलं असेल, असं पोलिसांना माहिती असण्याचं काही कारण असायचं मला असं वाटत नाही। आता काय सांगण्यात आलं पोलिसांकडून तुम्हाला? काय नेमकं पुन्हा या सगळ्या याच्यात काही सांगितलं गेलं का तुम्हाला? हे आंदोलनाचं आयोजन केलं म्हणून त्यांनी काही
सगळ्या प्रमुखांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्यात आणि अन्य काही 10-15 लोकांना त्यांनी आत्ता ताब्यात घेतलं आणि ते त्याची चौकशी करतात. विरोध हा कायम असणार आहे निखिल वागलेंना? हे विरोध म्हणजे जर उद्या कोणी उठलं आणि मोदीजींबद्दल बोललं, विरोध याचा अर्थ शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आम्ही सुद्धा असंच म्हणलो होतं की तुम्ही निखिल वागलेंना अडवा, निखिल वागलेंना बोलून देऊ नका. म्हणजे कोणी उठावं आणि पंतप्रधानांबद्दल बोलावं, मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण कुठल्या स्तराला जाऊन आपण स्वतःला पत्रकार म्हणवतो, ज्येष्ठ पत्रकार म्हणवतो, आपण या क्षेत्रामध्ये 40 वर्ष आहे असं म्हणतो आणि मला असं वाटतं की ते ठरवून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान करायची त्यांनी सुपारी घेतली. धन्यवाद. तर धीरज घाटे होते. धीरज घाटेंसह महायुतीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पर्वती पोलिसांनी काही वेळापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. काही समज देऊन पदाधिकाऱ्यांना सोडून सुद्धा देण्यात आलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने कालचा प्रकार घडलेला आहे त्या सगळ्या संदर्भात कुठेही खेद व्यक्त करताना मात्र पाहायला मिळत नाही. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.